नमस्कार. द रायझिंग स्टार्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण वाचन करत आहोत मुलांसाठी 101 प्रभावी सवयी या पुस्तकाचे. लेखक आहेत मनोज अंबिके. प्रत्येक आई बाबा, आजी आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक. या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत. आज आपण वाचतो आहे सवय 4, सकाळी 1 ग्लास पाणी पिण्याची सवय. सकाळी उठल्यानंतर काहीही खायच्या अगोदर ज्याला अनुशापोटी म्हटलं जातं, 1 ग्लास पाणी पिण्याचं महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे. आपल्या मुलांना सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 1 ग्लास पाणी प्यायला लावणं ही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. मुलांनीच काय, घरातील प्रत्येकाने उपाशीपोटी पाणी प्यायलाच हवं. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? जे लोक सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात त्यांना पित्ताचा त्रास होत नाही, हे आयुर्वेदात म्हटलं आहे. अर्थातच फक्त पित्तच नाही तर त्याचबरोबर पोट साफ होण्यासाठी देखील सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं तितकंच आवश्यक आहे. या छोट्याशा सवयींमुळे चिडचिड होणं, डोकं दुखणं, मळमळणं अशा गोष्टी आपोआपच मुलांपासून लांब पळतील. ही सवय कशी लावाल? सर्वात आधी त्यांना सकाळी पाणी पिण्याचं महत्त्व समजून सांगा. जसं आपण शरीराला आंघोळ घालतो तशीच आतून आंघोळ घालणं देखील आवश्यक आहे, हे देखील मुलांना समजून सांगा. एखाद्या पाईपमध्ये जर अन्नकण अडकले असतील तर आपण काय करतो? वरून पाणी सोडतो. रात्रभर आपण काहीच खात नाही, त्यामुळे आपली अन्ननलिका रिकामी असते. त्या अन्ननलिकेत आधी पाणी गेलं तर आपोआप आपली आतली अन्ननलिका स्वच्छ होणार नाही का? हा प्रश्न मुलांना विचारा. यामुळे त्यांना त्यांचं महत्त्व स्वतःहून कळेल. एका पालकाने तक्रार केली की माझा मुलगा ढिम्म, पाण्याला हातच लावत नाही, काही झालं तरी पाण्याचा ग्लासच उचलत नाही. त्यावर त्यांना मी एक सोपा उपाय सांगितला. त्यांना सांगितलं की चला, तो 1 घोटभर पाणी पिऊ शकेल का? त्यावर ते हो म्हणाले. मग त्याला रोज 1 घोट पाणी प्यायला सांगा. 8 दिवस 1 घोट पाणी पिल्यानंतर पुढच्या आठवड्यात 1 घोटाचे 2 घोट करा. मग पुढच्या आठवड्यात 2 घोट पाणी प्यायला सुरुवात करेल. मग तिसऱ्या आठवड्यात 3 घोट पाणी प्यायला सुरुवात करेल. चौथ्या आठवड्यात 4 घोट पाणी प्यायला सुरुवात करेल आणि बघता बघता काही आठवड्यात तो 1 ग्लासापर्यंत जाईल. त्यानंतर मात्र ही सवय त्याच्या अंगवळणी पडेल. मग सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत त्याला कसं तरी होईल. जसं अनेकांना सकाळी उठल्यावर चहा मिळाला नाही तर करमत नाही. प्रवासात असताना काहीही करून चहा पिणारे बहाद्दर आपण बघतो. अगदी वेळ पडल्यावर बस थांबवून पळत जाऊन चहा पिणारेही काही जण असतात. तसंच या मुलांचं होईल. सकाळी उठल्यानंतर कधी एकदा पाणी पितो असं त्यांना होईल. ही सवय मुलांच्या आयुष्यात केवळ शारीरिक आरोग्यच आणणार नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायलाही मदत करेल.